काल सभागृहामध्ये जेव्हा वंदे मातरम गीत सुरू झाला तेव्हा सावधानमध्ये असताना आम्हाला ते गीत रोखता आलं नाही, कारण का गीत चालू असताना आपण काही हालचाल करू शकत नाही. म्हणून ते गीत काल पूर्ण करण्यात आलं आणि नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा महापौराला सांगितलं गेलं की हे चुकीचं आहे आणि नंतर हे गीत लागलं नाही पाहिजे, कारण का जे पार्लमेंट आणि हाऊसने मंजूर केलेलं केंद्राने जे मंजूर केलेलं गीत जे वंदे मातरम जे गीत आहे ते पुऱ्या देशभर ते पुऱ्या शहराभर हे लागलं पाहिजे. पुऱ्या शहराच्या सभागृहात हो गया कुठे कोणत्या कार्यक्रमात हो ते वंदे मातरमचे जे नवीन गीत आहे ते पूर्ण शहरभर लागलं पाहिजे, पुऱ्या देशभर लागलं पाहिजे अशी केंद्राकडून दखल घेतली आहे. आणि आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना माननीय आपल्या महापौर यांनी कालसुद्धा पत्र दिलं की वंदे मातरम जे गीत होतं जे केंद्राने शासन केलं आहे ते गीत लागू करावं आणि जे त्याच्यानंतर कोणी दुसऱ्याने हे पुराणं गीत लावलं त्यावर का कारवाई करण्यात येऊ नये असं महापौरांनी आदेश दिले. जे चर्चा चालू आहे बाहेर वंदे मातरमचं जे पुराणं गीत होतं ते पूर्ण म्हणलं गेलं, पण आम्ही सावधानमध्ये असल्यामुळे आम्ही त्या गीत रोखू शकलो नाही. कारण का आताच काही दिवसा पहिले एक अपमान गीतामुळं आपल्या वंदे मातरम गीतमुळे झाला आहे, म्हणून आम्ही सावधानमुळे ते आम्ही गीत रोखू शकलो नाही. ते गीत पूर्ण होऊ दिलं. जेव्हा लक्षात आलं की हे गीत पुराणं गीत लावलं आहे त्यानंतर मी महापौराला सांगितलं की मॅडम हे पुराणं गीत लावलं आहे, जे संसदेनं जे गीत नवीन गीत आपले वंदे मातरम जे मंजूर केलं आहे ते गीत ह्या आपल्या महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये लागलं पाहिजे होतं, पण ते लागलं नाही. आणि हे जे सर्व कामं बघतात ते महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग बघतात. त्यांच्याकडं त्या सभागृहाची पूर्ण जबाबदारी असते. ते अधिकाऱ्यांनी हे व्यवस्था पूर्ण करायला पाहिजे होती, पण त्या अधिकाऱ्यांनी व्यवस्था पूर्ण केली नाही. यावर कारवाई म्हणून महापौरांनी आयुक्ताला तरी पत्र दिलं आहे, त्या दिवशी पत्र दिलं की अशा अधिकाऱ्यावर का कारवाई करण्यात येऊ नये असं महापौरांनी आयुक्ताला पत्र दिलं आहे आणि त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असं महापौराच्या पत्रात म्हटलं आहे.